नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. उद्या जे मैदान होणार आहे पुसेगावला, अखंड भारत देशाला त्याची प्रतीक्षा होती. ते उद्या होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आजचा विषय असा आहे. या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या समोर लॉट्स काढलेले आहेत आणि 1199 गाड्या. आपण अंदाज सांगितला होता 1200. एक गाडी कमी पडली, पण अंदाज परफेक्ट ठरला की 1200 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तर ज्यांना ज्यांच्या आवडीचे नंदी असतील, कमेंटमध्ये सांगा. आणि या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या लॉट्सच्या समोर मी तुम्हाला दाखवतो त्याचं चित्र. तर तिथे तुम्ही साकडं घालायचंय की आमच्या ह्या नंदीला यश येऊ दे. ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तर बघूया आपण या ठिकाणी. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी सेवागिरी महाराज, त्यांचा आशीर्वाद सर्व नंदींशी आहे. तुम्ही पण आता या ठिकाणी लॉट्स तुम्हाला दाखवतो की त्यांच्या प्रतिमेसमोर ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही साकडं घालू शकता की आमच्या ह्या नंदीला यश येऊ दे, आणि ते कमेंटमध्ये नक्की लिहायचे. त्याचबरोबर भोंगा सुद्धा आपला नानांकडे दाखल झालेला आहे, तेही पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी लॉट्स आणि ह्या चिठ्ठ्या पूर्ण या ठिकाणी आता काढायला सुरुवात झालेली आहे आणि नोंदणी पण बंद झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही साकडं करू शकता की तुमच्या नंदीला या ठिकाणी प्रचंड यश येऊ देत. ज्यांच्या जे ते बकासूरचे फॅन असो, सरजाचे असो, त्यानंतर लखनचे असो, बलमाचे असो, पिस्टनचे असो, मथुरचे असो, तुम्ही या ठिकाणी प्रार्थना करू शकता मित्रांनो. हे पहा, ही पूर्ण चिठ्ठ्याची पेटी आहे. आणि हा पहा, संभाजीनगरचा लखन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला मैदानात या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निवारा सुद्धा तयार केलेला आहे. कारण तो कुठल्याही ठिकाणी थांबत नाही गोठ्यावर, मग तिथे तो खात वगैरे नाही. याला रोज संध्याकाळी गरम पाण्याने आंघोळ सुद्धा घालतात. हे असं याचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जवळजवळ 80% नंदी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत मैदानात, ज्याची वाट आपण सर्वजण पाहत होतो 27 डिसेंबरची. हा पहा भोंगा, या ठिकाणी नानांचे वडील आहेत आणि भोंगा या ठिकाणी बूथ मध्ये दाखल झालेला आहे. तो सुद्धा आजच निघणार आहे या ठिकाणी. आता पहिले तर मित्रांनो, या ठिकाणी हा भोंगा नक्कीच काहीतरी या ठिकाणी दंगा करेल आणि नानांचं नाव या ठिकाणी मोठं करेल, असं मी सुद्धा सेवागिरी महाराजांशी साकडं घालतो. आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट करा की कुठला नंदी आपला जिंकला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपले आज निंबाळकर सर या मैदानासाठी नाहीयेत. ते खूप मोठं, म्हणजे या ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे. सर असते तर आणखी या ठिकाणी मजा आली असती. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कुठल्या नंदीसाठी साकडं घालता हेही लिहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.